नमस्कार, स्वागत आहे तुमचे स्वाद आपल्या मराठी चॅनलवरती। असे जाळीदार मऊ लुसलुशीत डोसे बनवण्यासाठी कोणतीही पूर्वतयारी करण्याची आवश्यकता नाही। अगदी मनात आले तर तुम्ही असे हे जाळीदार डोसे 10 ते 15 मिनिटात बनवून तयार करू शकता। तर चला रेसिपीला सुरुवात करूया। या पद्धतीची रेसिपी आणि डोसे बनवण्यासाठी तुम्हाला इथे 1 वाटी बारीक रवा घ्यायचा आहे एका बाउलमध्ये। त्यामध्ये 1 वाटी आपण घट्टसर दही टाकलेलं आहे। दह्याच्या ऐवजी तुम्ही या ठिकाणी ताक देखील वापरू शकता। तर 1 वाटी रव्यासाठी आपण 1 वाटी दही या ठिकाणी घेतलेला आहे। याला मिक्स करून घेऊया। तर अर्धी वाटी पाणी टाकून आपण हे बॅटर या पद्धतीने बनवलेलं आहे। याला थोडं देऊन बाजूला ठेवून देऊयात। त्यानंतर आपल्याला एका वाटीमध्ये 2 चमचे जाडे पोहे घ्यायचे आहेत, जे की आपण कांदे पोहे बनवतो तेच पोहे आपण या ठिकाणी घेतलेले आहेत। याला 1 ते 2 वेळेस पाण्याने स्वच्छ धुवून घेऊया, जेणेकरून यावरची जी डस्ट आहे किंवा धूळ आहे, घाण आहे ती निघून जाईल आणि आपले पोहे देखील छान भिजले जातील। तर हे डोसे बनवण्यासाठी आपण या ठिकाणी पोहे वापरत आहोत, जेणेकरून आपले डोसे हे मऊ आणि लुसलुशीत होतात। दोन्ही साहित्य आपण 10 मिनिटांसाठी भिजत ठेवूयात। तोपर्यंत चटणी बनवून घेऊयात चटपटीत अशी। त्यासाठी मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये अर्धी वाटी सुकं खोबरं, 2 चमचे भाजलेले शेंगदाणे, 2 हिरव्या मिरच्या बारीक चिरून टाकलेल्या आहेत आणि अर्धा इंच आल्याचा तुकडा, 1 चमचा जिरा आणि चवीनुसार मीठ टाकून या आवश्यकतेनुसार पाणी टाकून आपण हे बॅटर या पद्धतीनं चटणी या ठिकाणी बारीक वाटून घेतलेली आहे। तर याची कन्सिस्टन्सी तुम्ही पाहू शकता। जर तुम्हाला चटणी थोडीशी घट्ट किंवा पातळ हवी असेल तर त्या ठिकाणी तुम्ही पाणी थोडंसं ॲड करू शकता। यामध्ये तेलाची फोडणी टाकलेली आहे, जिरे, मोहरी आणि थोडासा कढीपत्ता। ही तडतडीत फोडणी आपल्या चटणीवरती टाकून याला व्यवस्थित मिक्स करून घेऊया। त्यामुळे आपल्या चटणीचा छान असा स्वाद येतो। तर चटणी देखील तयार झालेली आहे आणि 10 मिनिटांनंतर आता मिक्सरच्या मोठ्या भांड्यामध्ये आपण भिजत ठेवलेले पोहे आणि रव्याचं जे बॅटर आहे, दही आणि रव्याचं, त्याला मिक्स करून घेऊया। तर यामध्ये आणखीन अर्धी वाटी पाणी टाकून हे बॅटर आपण मिक्सरला बारीक वाटून घेऊयात। बॅटर वाटल्यानंतर याची कन्सिस्टन्सी आपल्याला चेक करायची आहे, म्हणजे हे बॅटर किती घट्ट किंवा पातळ आहे हे पाहून घ्यायचं आहे। तर आपलं या ठिकाणी बॅटर थोडंसं घट्ट आहे। अजून अर्धी वाटी पाणी या ठिकाणी मी वापरलेलं आहे। चवीनुसार मीठही या पिठामध्ये टाकून घेऊया आणि परत एकदा याला फिरवून घ्यायचं आहे। तर डोसे बनवण्यासाठीचं जे बॅटर आहे आपल्याला या ठिकाणी तयार झालेलं आहे। तर याची कन्सिस्टन्सी बघूयात। जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही, या पद्धतीचं हे एकदम परफेक्ट असं बॅटर या ठिकाणी तयार झालेलं आहे। तर आता आपण डोसा बनवायला घेऊया। त्या अगोदर आपल्याला यामध्ये पाव चमचा खाण्याचा सोडा टाकायचा आहे। सोड्याऐवजी तुम्ही या ठिकाणी इनो देखील टाकू शकता। याला व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि लगेचच आता डोसे बनवायला घेऊयात। तर कन्सिस्टन्सी बघू शकता, एकदम मस्त अशी परफेक्ट आहे आपली। तर दुसऱ्या बाजूला आपण डोस्याचा तवा देखील गरम करून घेतला एकदम कडकडीत। त्यावरती थोडंसं तेल टाकून घेऊया आणि गॅसची फ्लेम आता एकदम मंद करायची आपल्याला आणि त्यानंतर यावरती 1.5 चमचा डोस्याचं बॅटर आपल्याला टाकून घ्यायचं आहे। याला आपल्याला फिरवायचं नाही आहे, कारण आपण सेट डोसा बनवतोय, त्यामुळे तो थोडासा जाडसरच असतो आणि खायला देखील तो छान असा लुसलुशीत होतो आणि मस्त लागतो। तर यावरची जाळी पाहू शकता किती मस्त आलेली आहे। 1-2 मिनिटं आपण याला याच पद्धतीनं छान खालच्या बाजूनी मस्त सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घेतलेला आहे आणि त्यानंतर सर्वात अगोदर याच्या कडा सोडवून घ्यायच्या आहेत। तुम्हाला हवं असेल तर या ठिकाणी थोडंसं तेलाचा देखील तुम्ही वापर करू शकता। अगदी कमी तेलामध्ये आपण या ठिकाणी हा सेट डोसा तयार केलेला आहे। बघू शकता मस्त अशी जाळी पडलेली आहे। तर याच पद्धतीने दुसरा देखील डोसा मी तुम्हाला करून दाखवते। तवा थोडासा गरम करून घ्यायचा आणि त्यानंतर एकदम मंद करायचं बॅटर टाकण्या अगोदर आणि याला एकदम छान असं पसरू द्यायचं आपोआप। तर याला देखील बघू शकता मस्त अशी जाळी पडलेली आहे। डोसा आपल्याला एकाच बाजूनी असं छान असा भाजून घ्यायचा आहे। जर तुम्हाला दुसरी बाजू देखील थोडीशी भाजून घ्यायची असेल तर ती देखील तुम्ही पलटून घेऊन थोडंसं तेल लावून भाजू शकता। तर या ठिकाणी बघू शकता मस्त असं सोनेरी रंगामध्ये आपला हा डोसा भाजलेला आहे खालच्या बाजूनी। तर याला आपण दुसऱ्या बाजूनी देखील थोडंसं भाजून घेऊयात। तर दोन्ही पद्धतीने या ठिकाणी मी डोसे तुम्हाला करून दाखवलेले आहेत। तर बघा एकदम मस्त लुसलुशीत आणि एकदम असे छान मऊसूद एकदम जाळीदार असे आपले डोसे या ठिकाणी बनवून तयार झालेले आहेत। मुलांच्या हलक्या भुकेला किंवा टिफिनमध्ये सुद्धा देखील तुम्ही झटपट काही सुचत नसेल तर या पद्धतीचे डोसे त्यांना बनवून देऊ शकता। तर मस्त जाळीदार असे हे डोसे बनलेले आहेत। तर रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि अशाच नवीन रेसिपी पाहण्यासाठी
चॅनलला आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. चला तर मग पुन्हा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.